नमस्कार, मी एकता. अकोला बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेहासह रास्ता रोको आंदोलन केलं. आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीनं अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला लवकरच अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्यावर आपल्या घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बाळापूरमधील अकोला नाका परिसरात मृतदेहासह रास्ता रोको आंदोलन करत आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीनं अटक करण्याची मागणी केली. आंदोलकांचं म्हणणं आहे की आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल असतानाही तो अद्याप फरार असून त्याला त्वरित अटक करण्यात यावी. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन लेवरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन आणि पोलीस निरीक्षक प्रकाश जोडंगे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती दिली आणि लवकरच अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलं. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. पोलीस बंदोबस्तात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार अनुप धोत्रे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात एक झाड अचानकपणे कोसळल्यानं काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही. मनपाच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी वेळीच कारवाई केली. अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील श्रीवास्तव चौकाजवळ पेट्रोल पंपासमोरील एक मोठं लिंबाचं झाड अचानकपणे मुळासकट कोसळलं. त्यामुळे परिसरात काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सुदैवानं यात कोणीही जखमी अथवा जीवहानी झाली नाही. मात्र हे झाड थेट रस्त्यावर आडवं झाल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तर घटनेची माहिती मिळताच या भागाच्या नगरसेविका घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. तर माहिती मिळताच महानगरपालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी रस्त्यावर कोसळलेल्या झाडाचे तुकडे करून मलबा बाजूला हटवला. त्यानंतर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील जुनी, धोकादायक आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता असलेल्या झाडांचं सर्वेक्षण करून आवश्यक ती छाटणी अथवा उपाययोजना तातडीनं करावी अशी मागणी नागरिक करतायत. श्रीवास्तव चौक येथे प्रभाग क्रमांक 10 श्रीवास्तव चौक येथे आज गेल्या 25 ते 30 वर्षापासूनच चांगलं खंबीरपणे उभं असलेलं झाड आणि कडुलिंबाचं विशेष म्हणजे बिलकुल असं वाटतही नव्हतं. एकदम चांगल्या कंडिशन मधलं झाड अचानक कोसळलं. आणि विशेष म्हणजे काल आमच्या इथं एकादशी असल्यामुळे विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजेपर्यंत अखंड गर्दी होती या रस्त्यावर. आणि आज सुद्धा म्हणजे ट्रॅफिक असतेच. रविवार म्हटलं की हा एक मुख्य रस्ता आहे. डाबकी रोडवरून सिटी कोतवालीकडे जाणारा हा एकमेव मुख्य रस्ता आहे आणि याच्यावर सतत 24 तास ट्रॅफिक असते. पण अशाही परिस्थितीत परमेश्वराची अशी कृपा झाली, पांडुरंगाची, की कोणालाही इजा झाली नाही. आणि अचानक कोसळल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि सगळेजण धावून आले. हैदराबाद जयपूर एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याची चोरीला गेलेली ट्रॉली बॅग अवघ्या काही तासात हस्तगत करण्यात आरपीएफ, दमरे आणि जीआरपी अकोला पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 5,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद जयपूर एक्सप्रेस वाशिम रेल्वे स्थानकावर पोहोचली असताना दमरे आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम खान आणि हवालदार सुनील कुमार हे गस्तीवर होते. यावेळी हिरव्या रंगाची ट्रॉली बॅग घेऊन एक व्यक्ती घाईघाईनं रेल्वेतून उतरत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. संशय आल्यानं आरपीएफच्या पथकानं त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्यानं आपलं नाव संदीप बबन वानखेडे असल्याचं सांगत गुन्ह्याची कबुली दिली. गेल्या 5 वर्षांपासून धावत्या रेल्वेत चोरी आणि खिसे कापण्याचे प्रकार करत असल्याची कबुली आरोपीनं दिली. तसंच या गुन्ह्यात जळगाव येथील फारुक नावाचा साथीदारही सहभागी असल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली. फिर्यादी शीतल पटेल या आपल्या पती विजय पटेल यांच्यासह हैदराबाद जयपूर एक्सप्रेसनं खंडव्याकडे प्रवास करत होत्या. पहाटे अकोला वाशिम दरम्यान अज्ञात चोरट्यानं त्यांची ट्रॉली बॅग चोरून नेली. अकोला स्थानकाजवळ पोहोचल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली. चोरी झालेल्या बॅगेत शैक्षणिक आणि नोकरी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्र तसंच इतर साहित्य होतं. फिर्यादींचे पती विजय पटेल हे डीआरडीओ मध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असल्यानं ही कागदपत्र अत्यंत महत्त्वाची. आरपीएफ, दमरे आणि जीआरपीच्या तातडीच्या कारवाईमुळे चोरीचा उलगडा होऊन संपूर्ण मुद्देमाल फिर्यादींना परत मिळाला आहे. अकोला मंगळूरपीर मार्गावरील खडकी बुद्रुक परिसरात भरधाव टिप्परच्या धडकेत मलकापूर येथील अंध महाविद्यालयाचे कर्मचारी दादाराव तायडे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
स्थानिकांच्या मदतीनं जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक शंकरराव लंगोटे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं रस्त्यावर सांडलेल्या रक्तावर मुरुम टाकण्यात आलं आणि जखमी दादाराव तायडे यांना ऑटो रिक्षाद्वारे अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. यावेळी शंकरराव लंगोटे, प्रवीण हुंडीवाले, बंटी काळे आणि ऋषभ काळे यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. काही वेळातच वाहतूक पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान सिंधी कॅम्प ते महान दरम्यानचा रस्ता अरुंद असल्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. हा रस्ता तातडीनं चौपदरी करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक अशी ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा पुढाकार घेण्यात आला आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि वाढत्या पर्यावरण संकटाच्या पार्श्वभूमीवर JCI अकोला सिटी, PSV नर्सरी आणि असोसिएशन ऑफ रिजनल ऑइल मिलर्स याच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांसाठी ग्रीन वसुधा अभियान राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जबाबदारीची भावना निर्माण करून एक विद्यार्थी एक वृक्ष एक जबाबदारी हा संकल्प रुजवणं आणि अकोल्याला हरित बनवणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती JCI अकोला सिटीचे अध्यक्ष अमोल अग्रवाल, सचिव अभय राठी, प्रकल्प संचालक डॉक्टर प्रिया वखारिया तसंच लक्ष्मीकांत डागा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अभियानाचं वैशिष्ट्य म्हणजे वृक्ष संवर्धनावर विशेष भर. 1 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत लावलेल्या प्रत्येक वृक्षाची नियमित निगा, पाणी, संरक्षण आणि वाढ यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. सहभागी विद्यार्थी आणि शाळांनी दर महिन्याला वृक्षाचे छायाचित्र आणि प्रगती अहवाल अभियानाचा WhatsApp क्रमांकावर पाठवणं बंधनकारक असेल. लावलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धनाचे प्रशिक्षण ऑक्सिजन मॅन षण्मुख नाथन, सहाय्यक वनधिकारी नम्रता ताले, महाबीजचे सेवानिवृत्त अधिकारी श्यामलाल तिरपुडे, पर्यावरण तज्ज्ञ उदय वजे आणि रानवारा संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी दिवेकर यांच्या समितीकडून करण्यात येणार आहे. याशिवाय वृक्ष संवर्धन जनजागृती, पटनाट्य नाटिका, नागरिक संवाद आणि विविध पर्यावरणपूर्वक उपक्रमही राबवण्यात येणार आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त अकोल्यात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. 27व्या कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांच्या वतीनं भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना अभिवादन करण्यात आलं. कारगिल विजय दिनानिमित्त अकोला शहरात माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येनं माजी सैनिक, नागरिक आणि युवक सहभागी झाले होते. यानंतर अकोल्यातील हुतात्मा स्मारक येथे कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या शूर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांच्या शौर्याचं स्मरण करत त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आलं. अंधश्रद्धेपासून दूर ठेवत नामस्मरणाच्या माध्यमातून आध्यात्मिक वाटचाल घडवणारा वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे खरे दैवत आहेत, असं प्रतिपादन ह.भ.प. संतोष महाराज पिसे यांनी केलं. आषाढी एकादशी निमित्त अकोल्यात आयोजित गजर विठूचा सोहळा आषाढीचा या अखंड नामस्मरण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. अकोल्यातील गोरक्षण रोडवरील शुभमंगल कार्यालयात गेल्या 5 वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त अखंड विठ्ठल नामस्मरणाचा सोहळा आयोजित केला जात आहे. यंदाही ह.भ.प. संतोष महाराज पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भक्तिमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. सुमित देशमुख महाराज आणि ह.भ.प. संतोष महाराज पिसे यांच्या हस्ते भगवान पांडुरंगाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त सुनील लहाने, अश्विनी लहाने, महापौर शारदा खेडकर, दीपक कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुमारे 3 तास चाललेल्या अखंड नामस्मरणात चोपदार म्हणून प्रमोद जनसपुरे यांनी तर गायनाचार्य म्हणून भानुदास धोटे, किशोर काबरे, गीता पिसे, रश्मी पवार, श्रीकृष्ण झटाले, भक्तराज गावंडे, राजेश वरुडकर आणि बंडू इंगळे यांनी सहभाग घेतला. यावेळी ह.भ.प. संतोष महाराज पिसे यांनी कीर्तनातून वारकरी संप्रदायाची परंपरा, नामस्मरणाचे महत्त्व आणि समाज प्रबोधनाचा संदेश उपस्थित भाविकांना दिला.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अकोल्यातील डाबकी रोड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संत सेना महाराज मंदिरात भक्तिमय वातावरणात भक्तिवारी आणि भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी वारकरी संप्रदायातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विठ्ठल नामाचा गजर केला। आषाढी एकादशी निमित्त आयोजित या भक्तिमय कार्यक्रमात गुरुकुंज मोजरी अंतर्गत अकोला जिल्हा भजन प्रमुखपदी फेरनिवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा श्री संत सेना महाराज प्रगती मंडळाच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला। अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार मूर्तीचा गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्यात भजन मंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं। भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून समाजात अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्य जोपासले जात असल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाला वारकरी, भाविक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणात सहभागी होत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पाहत रहा UCN न्यूज।